पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे। तर जवळपास 18,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आलेला आहे, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत पडणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला सांगणार आहे। पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी सुद्धा वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो दोन अपडेट आलेले आहेत, ते नवीन दोन अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की पोलीस भरती कधीपर्यंत येणार आहे, ते अपडेट सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे, जेणेकरून एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती सध्याच्या कंडिशनला 2025 ची झालेली आहे। एक लक्षात ठेवा 2025 ची। तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचं जे हे सिलेक्शन या ठिकाणी हुकलेलं आहे। काही काही विद्यार्थी तर 1-1 2-2 मार्काने या ठिकाणी कटलेले आहे, एक लक्षात ठेवा। आणि काही काही विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये सुद्धा जास्त मार्काने सुद्धा कटलेले आहे आणि काही काही विद्यार्थी यामध्ये ग्राउंडमध्ये सुद्धा कटलेले, म्हणजे ग्राउंडमध्ये जास्त विद्यार्थी कटले, कारण की 1:10च्या रेशोने त्यांनी मुलांना बोलावलं होतं। त्यामुळे काही काही जिल्ह्यामध्ये ग्राउंडचा जो कडावा पोलीस भरतीचा तर तो या ठिकाणी जास्त लागला होता, एक लक्षात ठेवा। त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी त्या ठिकाणी भेटली नाही, तर भरपूर विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडमध्ये जास्त त्या ठिकाणी कटले, कारण की 1:10च्या रेशोमध्ये मुलांना या ठिकाणी पेपरसाठी बोलावलं होतं, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कडाप जास्त गेलाय। SRPFचा तुम्ही कडाप पाहिला असेल की प्रत्येक कॅटेगरीचा जो कडाप आहे 95 पर्यंत गेलाय। SRPF गट क्रमांक 5 दौंड 5, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया 5, सर्व कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 त्या ठिकाणी लागलेला आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर जेवढे काही गट क्रमांक आहे प्रत्येक गट क्रमांकाचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत लागलेला आहे, एक लक्षात ठेवा, सर्व कॅटेगरीच्या, ठीक आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यावर्षी झालेलं नाही आहे, भरपूर विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे, काही काही विद्यार्थी ग्राउंडमध्ये सुद्धा 1-1 2-2 मार्काने या ठिकाणी कटलेले आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही आहे, आपली जी तयारी आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवायची आहे। आपली जी तयारी आहे त्यामध्ये आपल्याला खंड पाळायचा नाही, आपली जी तयारी ही या ठिकाणी चालू ठेवा। आतापासून जे काही 100 मीटर आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग आहे, गोळा फेक आहे, हे 3 इव्हेंट तुम्ही आतापासून आउट ऑफ करा। आणि महिला उमेदवारांना 800 मीटर 100 मीटर गोळाफेक हे 3 इव्हेंट आतापासून आउट ऑफ करा, कारण की चांगला टाइम आहे। आणि सध्याच्या कंडिशनला मी तुम्हाला एक रियालिटी सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले होते 2025च्या, म्हणजे जवळपास या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे जेव्हा चालू झाले होते, तर ग्राउंडवर जे विद्यार्थी मित्रांनो गर्दी, प्रत्येक ग्राउंडवर एवढी गर्दी होती की धावण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा राहिली, एवढी गर्दी या ठिकाणी ग्राउंडवर होती, एक लक्षात ठेवा। आणि सध्याच्या कंडिशनला तर आपण या ठिकाणी प्रत्येक ग्राउंडवर जर गेलो तर जास्त पोरं ग्राउंडवर दिसत नाही, एकच दुक्कट विद्यार्थी त्या ठिकाणी दिसते। तर सर्व विद्यार्थ्यांनी ग्राउंड या ठिकाणी सोडलेला आहे, म्हणजे 10% असे विद्यार्थी राहिले असेल की ते ग्राउंड या ठिकाणी त्यांचं ग्राउंड आहे। तर म्हणजे 90% विद्यार्थी या ठिकाणी पेपरच्या मागे लागले, अभ्यासाच्या मागे या ठिकाणी लागलेले आहे आणि 10%च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड येऊन आले नाही। तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही क्रीडा संकुलन आहे तिथं 2-5 पहिल्यासारखी गर्दी या ठिकाणी दिसत नाही आहे, तर जास्त विद्यार्थी ग्राउंडसाठी येत नाही। तर आपली जी तयारी हे चालू ठेवा, ग्राउंडची पण तयारी चालू ठेवा आणि पेपरची पण तयारी चालू ठेवा, कारण की दोन्ही पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो 2 ते 3 अपडेट या ठिकाणी आलेला आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर मुंबई जिल्ह्यामध्ये ज्या टोटल जागा आहे 3506 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी रिक्त आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती 100% होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर बघू शकता तुम्ही हे अपडेट। तर बघा स्क्रीनवर तुम्हाला हे पत्रक या ठिकाणी दिसत असेल, विषय बघू शकता तुम्ही, माहितीचा अधिकार अधिनियम 2025, अर्जदार या ठिकाणी नाव दिलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काय म्हटलं आहे की उपरोक्त विषय व संदर्भीय अर्जद्वारा यांनी माहितीचा अधिकार अर्जान्वये मागणी केलेल्या माहिती खालील प्रमाणे आहेत सादर करण्यात येत आहे। तर पहा
विषय जो आहे तर तो मुंबई पोलीस आयुक्तालयातील डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, पोलीस बॅट्समन. तर आता मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर पहा मुंबईमध्ये कोणकोणते पद असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या 3 जागांसाठी या ठिकाणी माहिती विचारली होती मुंबईमध्ये की मुंबई पोलीस आयुक्तालयातील डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक आणि पोलीस बॅट्समन या 3 पदांची माहिती त्यांनी विचारली होती एका व्यक्तीने. तर तो जो तिकडून जो रिप्लाय आला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या कक्षाचा उपलब्ध अभिलेख तपासला असता दिनांक 28 फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत पोलीस शिपाई पदाची 3506 व पोलीस वाहन चालक पदाची 141 पदे रिक्त आहेत. या व्यतिरिक्त इतर माहिती या कक्षाच्या प्राप्त अभिलेख उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. तर सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टोटल ज्या जागा आहे मुंबईमध्ये सध्याच्या कंडिशनला ज्या जागा रिक्त आहे तर 3506 जागा या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे. तर मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी तक्ता दाखवून देतो. या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी दाखवलेल्या आहे, किती जागा या ठिकाणी रिक्त आहे. तर टोटल या ठिकाणी जागा जे विद्यार्थी मित्रांनो 3006 जागा या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे. तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन सुद्धा याच्या अगोदर या ठिकाणी पत्रक आलं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. बघा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग अकोलामधील नवीन पदे निर्माण करण्याबाबत, म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये किती पदं आहे याबद्दल जे सुद्धा एक पत्रक या ठिकाणी आलं होतं. मी तुम्हाला याच्या अगोदरल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही 2-3 अपडेट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे 2-3 पत्रक या ठिकाणी आलेले एक लक्षात ठेवा. तर पोलीस भरती निघण्याची जे आहे विद्यार्थी मित्रांनो तयारी या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपली जी तयारी आहे ही आपण या ठिकाणी चालू ठेवा. आपली जी अभ्यास आहे हे या ठिकाणी चालू ठेवा. आपलं जे पेपर आहे त्याचबरोबर ग्राउंड आहे हे दोन्ही या ठिकाणी आपलं जे विद्यार्थी मित्रांनो चालू ठेवा. तर पोलीस भरती निघणार आहे, एक लक्षात ठेवा. आता भरपूर विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे. तर पास पोलीस भरती जवळपास यावर्षी 18,000 प्लस जागांसाठी निघणार आहे आणि 3600 जागा फक्त या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई जिल्ह्यासाठीच असणार आहे, एक लक्षात ठेवा. तर पोलीस भरतीचे जे निघणार आहे तर हे ऑक्टोबर महिन्यापर्यंत 2026 ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. यावर्षी 2026 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत ग्राउंड होणार आहे, जानेवारी महिन्यापर्यंत पेपर होणार आहे, फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुलांना त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेनिंगला बोलावलं जाणार आहे फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत. कारण की 2027 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नाशिकमध्ये कुंभमेळा आहे तर त्या अनुषंगाने जे विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा काढल्या जाणार आहे. आता सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं 2025च्या भरतीत, आता हे विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो आता ट्रेनिंगला या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि यांची जी ट्रेनिंग आहे यांची जी ट्रेनिंग असणार आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो पुढचे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू होईपर्यंत त्या ठिकाणी यांची ट्रेनिंग संपणार आहे आणि ते जे ट्रेनिंग सेंटर आहे ते खाली असणार आहे, एक लक्षात ठेवा. तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती या ठिकाणी निघेपर्यंत त्यांची ट्रेनिंग या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर जे ही भरती या ठिकाणी निघणार आहे यावर्षी 18,000 जागांसाठी ते ऑक्टोबर महिन्यामध्ये निघणार आहे आणि जे विद्यार्थी सिलेक्शन झालं तर त्यांना फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत ट्रेनिंगला त्या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे दरवर्षी पोलीस भरती येते, एक लक्षात ठेवा. तर यावर्षी सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती पाहायला भेटणार 18,000 जागांसाठी. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.